नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे 4 ते 4 टिपक्यांपासून बेलातील शिवलिंग। तर 4 ते 4 टिपक्यांपासून म्हणजे अशा आडव्या 4 मारायच्या, उभ्या सुद्धा 4 आल्या पाहिजेत। एका खालोखाल एक अशा 4 ते 4 टिपके मारून घ्यायचे। असेही 4 ते 4 आले पाहिजेत, असेही 4 ते 4 आले पाहिजेत। तर पहिल्यांदा आपण हे सर्वात खालचे 4 टिपके जोडून घ्यायचे। नंतर या टिपक्यांपासून दुसऱ्या लाईन मधल्या दुसऱ्या टिपक्याला जोडायचं आहे। असं या बाजून सुद्धा सेम असंच। नंतर वरून दुसऱ्या लाईन मधली पूर्ण 4 टिपके जोडून घ्यायची। नंतर इथून इथं जोडून घ्यायचं। त्यानंतर इथून या टिपक्यांपासून या टिपक्यांना जोडून घ्यायचं। या बाजूला सुद्धा असंच, या टिपक्यांपासून या टिपक्याला जोडून घ्यायचं। वरून असं अर्धा चंद्र जोडून घ्यायचं। आपलं शिवलिंग तयार झाले। तर आपल्याला आता बेलपान काढायचं आहे। इथून असं पानाचा आकार द्यायचा आहे, इथं जोडायचं। इकडून सुद्धा तसंच असा पानाचा आकार द्यायचा आहे आणि तो इथं जोडायचा आहे। ही आपली 2 बेलाची पाने झालीत। आता तिसरं बेलाचं पण आपण असं वरती काढून घ्यायचं आहे। मधी असा जोड द्यायचा आहे। त्याच्या खाली अशी एक लाईन द्यायची आपण पिंडीला सुंदर डिझाइन करण्यासाठी। तर आपण आता डिझाइन काय करणार आहोत, तसं अगदी असं पाकळ्यांची डिझाइन केली तर सुद्धा चालू शकते, जेणेकरून पिंडी आपली दिसताना सुंदर दिसेल। वरती सुद्धा असंच, खाली सुद्धा आपण असंच करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कलर भरल्यानंतर खूप सुंदर दिसतं। आता आपल्याला इथे या साईडला आणि या साईडला 2 दिवे काढून घ्यायचे। अगदी सोपी पद्धत। अर्धचंद्र काढायचा, परत वरून असं जोडायचं। इकडे सुद्धा तसंच अर्धचंद्र, परत वरून असं जोडायचं। ही अशी
दिव्याची ज्योत काढायची. आपण याला सुंदर आता असे कलर भरून घेऊया. पिंडीला हा मी असा कलर देत आहे. सध्या माझ्याकडे ब्लॅक म्हणजे काळा कलर नसल्यामुळं मी हा रंग देऊन तुम्हाला दाखवत आहे. छान असे कलर भरून घ्यायचे. जेणेकरून आपली पेंडी दिसायला अगदी सुंदर दिसेल. याच्यामध्ये अशा 3 लाईन काढायच्या. आपण महादेवाला जसं 3 पट्टे ओढतो भस्माचे, तसे इथं 3 लाईन एका खालोखाली एक काढून घ्यायची आणि इथून असं त्याला जोड द्यायचा. आपल्या पिंडीला असे छान असा डोळ्याचा आकार द्यायचा. मधी असा लाल पिवळा कलर देऊन छान उठून दिसेल. आता बेलपानाला आपण हिरवा रंग द्यायचा आहे. तर इथं आपलं बेलपानाला हिरवा रंग देऊन झालेला आहे. बेलपानात आपण ज्या शिरा असतात ना त्या काढून घेऊया. इथं मी पोपटी कलर वापरला आहे. ह्या शिरा अशा पानाच्या काढून घ्यायच्या. मधून एक लाईन द्यायची, त्याला अशा छोट्या छोट्या लाईन जोडायच्या. तर सुंदर अशी आपली बेलपानातील शिवलिंग रांगोळी तयार होत आहे. अशाच सुंदर सुंदर पारंपरिक टिपक्यांच्या रांगोळ्या, डिझाईन रांगोळ्या पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रांगोळी तुम्हाला कशी वाटली. तर आता आपल्याला अजून सुंदर पेंडी करायची आहे, तर इथून आपण कलर भरून घेऊ शकतो. आपल्याला जे आवडतात ते कलर भरले तर सुद्धा चालतात. हाच भरायला पाहिजे असं काही नाही. तर मी इथं लाल रंग भरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा भरू शकता. सेम असंच खाली. तर आता आपल्या पेंडीला अजून सुंदर करण्यासाठी मी इथं अशा तिरक्या रेषा मारत आहे. अगदी हळूवार अशा मारायच्या. दिव्याला कलर देऊन घेते मी. माझ्याकडे जो उपलब्ध आहे तो रंग मी भरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कलर भरू शकता. बेलातील शिवलिंग रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
आपण दिव्याला अजून थोडं सजवू. छोट्या छोट्याशा तिरक्या लाईन्स मारायच्या. तर हे बेलातील शिवलिंग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.